इयत्ता 12वी अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्याससत्रामध्ये मी धनवे GH शारदाबाई पवार महिला आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज शारदानगर बारामती आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मागणीच्या लवचिकता या संकल्पनेमध्ये आपण आज मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व विचारात घेतो आहोत। मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे किंवा महत्त्वाची आहे। ही संकल्पना व्यावहारिक दृष्टीने एक उत्पादक, एक व्यापारी, शासन, शेतकरी, कामगार किंवा कामगार संघटना या सर्वांना वेगवेगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे किंवा महत्त्वाची आहे। प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या या संकल्पनेचा कसा उपयोग होतो ते आपण पाहूया। उपयोगामध्ये पहिला जो मुद्दा आहे तो आपण पाहतो आहोत। उत्पादकांसाठी महत्त्वपूर्ण किंवा विक्रेत्यांसाठी महत्त्वपूर्ण मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही विक्रेत्यांना किंवा उत्पादकांना कशी उपयुक्त आहे किंवा कशी महत्त्वाची आहे पहा। मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही प्रत्येक उत्पादक किंवा विक्रेता यांच्यासाठी किंमत निर्धारित करण्याच्या दृष्टीने कशासाठी किंमत निर्धारित करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे। एक उत्पादक किंवा विक्रेता आपल्या वस्तूची किंमत ठरवत असताना किंवा आपल्या वस्तूची किंमत निश्चित करत असताना मागणीच्या लवचिकतेचा आधार घेतो। म्हणजेच जो उत्पादक आहे किंवा जो विक्रेता आहे तो आपल्या वस्तूची किंमत ठरवत असताना मागणीच्या लवचिकतेचा उपयोग करतो किंवा मागणीच्या लवचिकतेचा आधार घेतो। तो उत्पादक किंवा विक्रेता विकत असलेली वस्तू ही लवचिकतेच्या दृष्टीने अधिक लवचिक आहे की कमी लवचिक आहे याचा विचार केला जातो। पहा, मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना कशी उपयुक्त आहे ते आपण पाहतो आहोत। एक उत्पादक किंवा एक विक्रेता मागणीच्या लवचिकतेचा आधार घेतो असं ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस विक्रेता काय विचार करतो, आपण जी वस्तू विकतो आहोत तिची लवचिकता अधिक लवचिक आहे की कमी लवचिक आहे याचा विचार करतो। जर तो उत्पादक किंवा विक्रेता विकत असलेली वस्तू ही अलवचिक असेल किंवा कमी लवचिक असेल, अलवचिक आणि कमी लवचिक दोन्हीचा अर्थ एकच आहे, अलवचिक स्वरूपाची असेल तर अशा वेळेला काय करतो, तो वस्तूची किंमत जाणीवपूर्वक जास्ती ठेवतो। कारण अलवचिक असल्यामुळे किंमत किती जरी वाढवली तरी मागणीवर परिणाम होणार नाही, मागणी तेवढीच राहणार आहे। म्हणजे किंमत वाढवून सुद्धा जर मागणी कमी होणार नसेल, अलवचिक असल्यामुळे मागणीची लवचिकता काय इथं अलवचिक आहे, मग तो काय विचार करणार, किंमत वाढवली तरी मागणी काय होणार नाही, कमी होणार नाही, मग तो वस्तूची किंमत निश्चितपणे काय करतो, वाढवतो। याच्या उलट पहा, याच्या उलट वस्तूची मागणी ही जास्त लवचिक असेल, उत्पादक किंवा विक्रेता जी वस्तू विकतो आहे त्या वस्तूची मागणीची लवचिकता काय असेल, जास्त लवचिक असेल
तर अशा वेळेला वस्तूची किंमत कमी ठेवली जाते आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित करून नफा मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे जास्ती वस्तू विकून नफा इथं कमावला जातो. कधी? ज्या वेळेला मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असेल त्यावेळेला वस्तूची किंमत कमी केली जाते. आता वस्तूची किंमत कमी केल्यामुळे काय होणार आहे, जर लवचिकता जास्त आहे त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक खरेदी करतील आणि वस्तू जास्ती विकल्यामुळे नगसंख्या जास्ती विकून किंवा वस्तू जास्ती विकून त्याला नफा अधिक होणार आहे. आणि जर लवचिकता अलौकिक असेल तर काय करतो तो, वस्तूची किंमत जास्ती ठेवून नफा कमवतो. अशा प्रकारे एक उत्पादक किंवा एक विक्रेता आपल्या वस्तूची मागणीची लवचिकता कशी आहे याचा विचार करून त्या आधारे वस्तूची किंमत निर्धारित करतो आणि अधिकाधिक नफा मिळवण्याचं जे उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट साध्य करतो. ठीक आहे. तर उत्पादकांना ही लवचिकता संकल्पना कशी उपयुक्त आहे ते आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. दोन नंबरचा मुद्दा पहा. महत्वामध्ये मागणीच्या लवचिकतेच्या महत्वामध्ये 2 नंबरचा मुद्दा आहे शासनास उपयुक्त. काय मुद्दा आहे? मागणीची लवचिकता ही संकल्पना शासनाला कशी उपयुक्त आहे ते आपण पाहूयात. ठीक आहे. जाऊया पुढे. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना शासनाला किंवा अर्थमंत्र्यांना कर विषयक धोरण आखण्यासाठी किंवा कर विषयक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. बघा काय म्हणालो मी. मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही शासनाला किंवा अर्थमंत्र्याला कशासाठी उपयुक्त आहे? कर विषयक धोरण ठरवण्यासाठी किंवा कर विषयक धोरण आखण्यासाठी उपयुक्त आहे. कशी पहा. देशाचे अर्थमंत्री वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांवर कराची आकारणी करतात किंवा कर लावतात आणि ही कर आकारणी करत असताना या कराची आकारणी करत असताना ज्या वस्तूंची मागणीची लवचिकता ही अलौकिक आहे. बघा अर्थमंत्री काय करतात, ज्या वस्तू आणि सेवांची मागणीची लवचिकता ही काय आहे, अलौकिक आहे किंवा कमी लवचिक आहे किंवा ताठर आहे, अशा वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारणी करतात. कळलं काय म्हटलं मी? अर्थमंत्री काय करतात, वस्तू आणि सेवांवर कर लावतात आणि हे कराची आकारणी करत असताना मागणीची लवचिकता विचारात घेतात. ज्या वस्तूची मागणीची लवचिकता ही अलौकिक, कमी लवचिक किंवा ताठर आहे अशा वस्तूवर काय करतात, जास्ती कर आकारतात. कारण किंमत, कर आकारल्यामुळे किंमत वाढणार आहे आणि किंमत वाढली तरी त्या वस्तूची मागणीची लवचिकता अलौकिक असल्यामुळे मागणीवर परिणाम होणार नाही किंवा मागणी कमी होणार नाही. ठीक आहे. याच्या उलट ज्या वस्तूची मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक आहे अशा वस्तूंना करामध्ये सवलत दिली जाते किंवा सूट दिली जाते. कमीत कमी कर आकारले जातात किंवा करामध्ये सवलत दिली जाते. म्हणजे अलौकिक असेल, मागणीची लवचिकता अलौकिक असेल तर अर्थमंत्री काय करणार, जास्ती कर आकारणार आणि लवचिकता कमी असेल, जास्त असेल तर कमी कर आकारणार. थोडक्यामध्ये काय, महसूल वाढवण्याच्या दृष्टीने महसूल किंवा उत्पन्न, महसूल म्हणजेच काय, शासनाचं उत्पन्न. महसूल म्हणजे काय, शासनाचं उत्पन्न. हे महसूल वाढवण्याच्या दृष्टीने शासन काय करतं किंवा अर्थमंत्री काय करतात,
अलवचिक मागणी असणाऱ्या वस्तूवर जास्तीत जास्त कर आकारणी करून आपल्या देशाच्या उत्पन्नात वाढ करण्याचा प्रयत्न करतात किंवा महसूल जास्तीत जास्त गोळा करण्याचा प्रयत्न करतात. थोडक्यात काय, अर्थमंत्र्यांना मागणीची लवचिकता ही संकल्पना कर विषयक धोरण ठरवण्यासाठी उपयुक्त आहे. कळलं का? जाऊया पुढे. पुढचा मुद्दा आपण पाहूयात. पुढचा मुद्दा आहे उत्पादन घटकांचे मोबदले ठरविण्यासाठी. कशासाठी? उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी ही संकल्पना कशी उपयुक्त आहे पहा. उत्पादनाचे 4 घटक आहेत, आपल्याला माहिती आहे. भूमी, भांडवल, श्रम, संयोजन. या उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहेत किंवा त्यांचे मोबदले आहेत, भूमीला मिळणारा खंड, भांडवलाला मिळणारं व्याज, ठीक आहे, श्रमाला मिळणारं वेतन, तर हे उत्पादन घटकांचे काय आहेत? मोबदले आहेत. खंड, वेतन, व्याज, नफा हे उत्पादन घटकांचे काय आहेत? किमती किंवा मोबदले आहेत. आणि या किमतींची निश्चिती करत असताना मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त ठरते. ठीक आहे. वस्तू आणि सेवांच्या जशा किमती निश्चित करण्यामध्ये उत्पादकाला मागणीची लवचिकता संकल्पना उपयुक्त आहे, त्याचप्रमाणे उत्पादन घटकांचे जे काही मोबदले आहेत, उत्पादन घटकांच्या ज्या किमती आहेत, खंड, वेतन, व्याज, नफा यांची निश्चिती करण्यासाठी सुद्धा मागणीची लवचिकता ही संकल्पना काय आहे? उपयुक्त आहे, उपयुक्त ठरते. पहा कशी ते. उत्पादनाच्या 4 घटकापैकी ज्या घटकाची मागणीची लवचिकता हे अलवचिक आहे, पहा, ज्या घटकाची मागणीची लवचिकता कशी आहे? अलवचिक आहे, त्या घटकांना काय करावं लागेल? इतर घटकांच्या तुलनेत जास्ती मोबदले द्यावे लागतील किंवा जास्ती किंमत द्यावी लागेल. भूमी, भांडवल, श्रम, संयोजन या 4 घटकापैकी ज्या घटकांची मागणीची लवचिकता कशी आहे? अलवचिक आहे, त्या घटकाला काय करावं लागेल? मोबदला किंवा किंमत जास्ती द्यावी लागेल. याच्या उलट ज्या घटकांची मागणीची लवचिकता कमी लवचिक आहे, इथं जास्त लवचिक हवा आहे. ज्या घटकांची मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक आहे, त्या घटकांना मात्र देण्यात येणारे मोबदले कसे असतात? कमी असतात. जर कामगाराची मागणीची लवचिकता किंवा श्रमिकाची मागणीची लवचिकता ही अलवचिक असेल किंवा कमी लवचिक असेल, तर भूमी, भांडवल यांच्यापेक्षा श्रमिकाला मिळणारा मोबदला हा काय असणार आहे? जास्ती असणार आहे. ओके. ज्या घटकांची मागणीची लवचिकता काय आहे? अलवचिक आहे, त्या घटकाला द्यावा लागणारा मोबदला, त्या घटकाची किंमत हे काय असणार आहे? जास्ती असणार आहे. ठीक आहे. कळला हा मुद्दा? जाऊया पुढे. पुढच्या घटकाकडे आपण जायचं आहे. पुढचा घटक आपण पाहतो आहोत 4 नंबरचा. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व मध्ये 4 नंबरचा मुद्दा आहे विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण. मागणीची लवचिकता ही संकल्पना विदेशी व्यापारासाठी किंवा आंतरराष्ट्रीय व्यापार यासाठी कशी उपयुक्त आहे ते आपण पाहूया. मागणीची लवचिकतेची संकल्पना ही आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी
निश्चित करण्यासाठी उपयुक्त असते. बघा काय म्हटलं मी, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना ही आंतरराष्ट्रीय व्यापारातील नियम व अटी निश्चित करण्यासाठी काय आहे, उपयुक्त आहे किंवा उपयुक्त असते. कशी पहा, आपल्या देशातून आपण वेगवेगळ्या वस्तू आणि सेवांची काय करतो, निर्यात करतो. वेगवेगळ्या देशांना वस्तू आपण पाठवतो. आपल्या देशातून निर्यात होणाऱ्या वस्तूची मागणीची लवचिकता त्या देशामध्ये, ज्या देशामध्ये आपण वस्तू पाठवतो आहोत की नाही, त्या देशामध्ये अलौकिक असेल, त्या देशासाठी ती अलौकिक असेल, तर अशा वस्तूची किंमत निश्चितपणे काय केली जाईल, जास्ती आकारली जाईल किंवा किंमत वाढवून घेतली जाईल. उदाहरणार्थ समजा की आपण अमेरिकेला तांदूळ पाठवत आहोत, बासमती तांदूळ पाठवत आहोत किंवा चहा पाठवत आहोत असं गृहीत धरा. तर अमेरिकेमध्ये जर चहा या वस्तूची मागणीची लवचिकता अलौकिक असेल तर आपल्याला काय करता येईल, अमेरिकेकडून जास्ती किंमत उकळता येईल, जास्ती किंमत अमेरिकेला आकारता येईल. किंवा आताचं आपण उदाहरण पाहूया कोरोनाच्या स्थितीवरती. जे कोरोनावरती उपलब्ध असणारे औषधं आहेत किंवा ज्या औषधांचा कोरोनासाठी उपयोग होतो त्या औषधांची अमेरिकेने मागणी केली. ज्यावेळेस भारत अमेरिकेला या औषधांचा पुरवठा करेल तर त्या देशामध्ये या औषधाची मागणीची लवचिकता काय असणार, आता अलौकिक असणार. किती जरी किंमत आपण आकारली तरी ती वस्तू त्यांना घ्यावीच लागणार आहे. बरोबर. म्हणजे अशा वेळेला जर मागणीची लवचिकता अलौकिक असणाऱ्या वस्तूची आपण निर्यात करत असू तर त्यावेळेला काय केलं जातं, किंमत आकारली जाते, ती जास्ती असते, जास्ती आकारली जाते, किंमत वाढवली जाते. दुसरं उदाहरण पाहूया. पेट्रोलजन्य पदार्थ उत्पादन करणारे जे काही देश आहेत त्या देशांची संघटना आहे, त्यांना आपण ओपेक म्हणतो. तर या ओपेकने अनेक वेळा काय केलेलं आहे, पेट्रोलियम पदार्थांच्या किंवा पेट्रोलजन्य पदार्थांच्या किमतीमध्ये वाढ करून प्रचंड नफा कमावलेला आहे. कारण पेट्रोलियम पदार्थांची मागणीची लवचिकता कशी असते, अलौकिक असते. ठीक आहे, जाऊया पुढच्या मुद्द्याकडे. पाच नंबरचा मुद्दा आपण पाहतो आहोत. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व मध्ये 5 नंबरचा मुद्दा आहे सार्वजनिक सेवा सुविधा. काय आहे, सार्वजनिक सेवा सुविधा. ज्या सार्वजनिक सेवा सुविधा आहेत त्या कोण पुरवितं, ज्या वस्तू आणि सेवा सुविधा अत्यंत गरजेच्या आहेत किंवा असतात त्यांची मागणीची लवचिकता ही काय असते, अलौकिक असते. अत्यंत गरजेच्या आहेत त्या वस्तू. अशा सेवा सुविधा खाजगी व्यक्तींच्या जर ताब्यात असतील किंवा त्या वस्तू आणि सेवा पुरवण्याचा अधिकार खाजगी व्यक्तींना असेल तर काय केलं जाईल, ते खाजगी उत्पादक किंवा व्यापारी विक्रेते काय करतील, जास्तीत जास्त किंमत आकारून ग्राहकांचं किंवा उपभोक्त्यांचं शोषण करतील, त्यांची पिळवणूक करतील. हो की नाही. मग हे घडू नये, हे शोषण टाळण्यासाठी किंवा ही पिळवणूक टाळण्यासाठी शासन काय करतं, स्वतः त्या वस्तूचं आणि सेवांचं उत्पादन करतं, त्या वस्तू आणि सेवा स्वतः पुरवितं. ठीक आहे. ग्राहकांचं शोषण टाळण्यासाठी अशा अलौकिक मागणी असणाऱ्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा शासन स्वतः करतं. बघा, पेट्रोलियम पदार्थ आहेत, घरगुती वापराचा गॅस आहे, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे,
रेल्वे, बस सारख्या प्रवासी सुविधा आहेत. या वस्तू आणि सेवांची मागणीची लवचिकता कशी असते? अलौकिक असते. या वस्तू अत्यंत गरजेच्या आहेत पहा. आणि अशा अत्यंत गरजेच्या वस्तू आणि सेवांचा पुरवठा जर का खाजगी व्यक्तीकडे असेल, त्याचं उत्पादन करण्याचा अधिकार खाजगी व्यक्तीला जर प्राप्त झाला तर ते काय करतील? त्यांची मागणीची लवचिकता अलौकिक असल्यामुळे, या वस्तू आणि सेवांची मागणीची लवचिकता अलौकिक असल्यामुळे काय करतील? ते जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी प्रचंड किंमत आकारतील किंवा खूप मोठी किंमत लावतील आणि ग्राहकांचं शोषण करतील. मग हे घडू नये म्हणून शासन काय करतं? या वस्तू आणि सेवांचं उत्पादन स्वतः करतं. ठीक आहे. काय करतं शासन? आपल्याला गॅस पुरवतं की नाही शासन? हिंदुस्तान पेट्रोलियम, भारत पेट्रोलियम या कोणाच्या कंपन्या आहेत? या शासनाच्या आहेत. या वस्तू आणि सेवा शासनाने का पुरविल्या? तर वीज पुरवठा जो आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, महावितरण आपण ज्याला म्हणतो की नाही, ती वीज पुरवठा करते, शासनाची कंपनी आहे. पाणी पुरवठा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत शासन करतं. रेल्वे, बसेस या सगळ्या सुविधा शासनाने सुरू करण्याचं कारणच हे आहे की या वस्तू आणि सेवांची मागणीची लवचिकता ही अलौकिक असते आणि त्यामधून ग्राहकांचं शोषण होण्याची किंवा ग्राहकांची पिळवणूक होण्याची शक्यता असते. आणि हे टाळण्यासाठी शासन काय करतं? या वस्तू आणि सेवांचं उत्पादन स्वतः करतं. या वस्तू आणि सेवांची निर्मिती शासन स्वतः करतं, स्वतः त्या वस्तू वितरित करतं, स्वतः उत्पादन करतं. ठीक आहे. म्हणजे शासनाला कोणत्या वस्तूंचं उत्पादन करावं, कोणत्या सेवा सुविधा पुरवाव्यात याचा निर्णय घेण्यासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना उपयुक्त आहे. ठीक आहे. जाऊया शेवटच्या मुद्द्याकडे. या ठिकाणी शेवटचा जो मुद्दा आहे तो आहे उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. वस्तूवरील खर्चाचे एकूण उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणी काय असते? अलौकिक असते. उदाहरणार्थ वर्तमानपत्र. आणि जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तेव्हा मागणी काय असते? जास्त लवचिक असते. तर या ठिकाणी मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व जे आहे त्या महत्त्वाचे एकूण 6 मुद्दे आपण पाहिलेले आहेत. कुठले कुठले मुद्दे पाहिले? परत एकदा मुद्दे सगळे पाहूयात. पहिला मुद्दा आपण पाहिला उत्पादकांसाठी. दुसरा आपण पाहिला शासनासाठी किंवा शासनास उपयुक्त. तिसरा मुद्दा आपण पाहिला उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी उपयुक्त. चौथा मुद्दा आपण पाहिला विदेशी व्यापारासाठी महत्त्वपूर्ण किंवा उपयुक्त. पाचवा मुद्दा आपण पाहिला सार्वजनिक सेवा सुविधा. आणि 6वा मुद्दा आपण पाहिला उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण. ठीक आहे. आपण काय करूयात? सगळे मुद्दे अगदी थोडक्यामध्ये परत एकदा पाहूयात. आपण काय पाहतो आहोत? मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व. अर्थात मागणीची लवचिकता ही जी संकल्पना आहे की नाही ती कोणाकोणाला उपयुक्त आहे आणि कशासाठी उपयुक्त आहे? तर मागणीची लवचिकता ही सगळी संकल्पना वेगवेगळ्या घटकांना वेगवेगळ्या दृष्टीने उपयुक्त आहे. उत्पादक असतील, व्यापारी असतील, शासन असेल, शेतकरी असेल किंवा कामगार संघटना असतील, या सर्वांना मागणीच्या लवचिकतेची संकल्पना काय आहे? उपयुक्त आहे. उत्पादकांसाठी कशासाठी उपयुक्त आहे? उत्पादकांना कशी उपयुक्त आहे? तर उत्पादकांना मागणीची लवचिकता ही संकल्पना कशासाठी उपयुक्त आहे पहा. प्रत्येक उत्पादक किंवा विक्रेता आपल्या वस्तूची किंमत निश्चित करण्यासाठी मागणीच्या लवचिकतेचा आधार घेतो किंवा त्याचा वापर करतो. आपण विकत असलेली वस्तू ही लवचिकतेच्या दृष्टीने जर कमी लवचिक असेल किंवा अलौकिक असेल तर त्यावेळेला काय करतो तो? अलौकिक असेल तर काय करतो तो? जास्ती किंमत आकारतो, जाणीवपूर्वक किंमत वाढवतो. आणि लवचिकता जर जास्त असेल तर काय करतो तो? किंमत काय करतो? कमी करतो आणि जास्तीत जास्त ग्राहकांना आकर्षित
करतो आणि नफ्याचं आपलं जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण करतो. थोडक्यात मागणीची लवचिकता ही संकल्पना उत्पादकांना किंवा विक्रेत्यांना वस्तूची किंमत निश्चित करण्याच्या दृष्टीने उपयुक्त आहे. पुढे आपण पाहिलं शासनाला कशी उपयुक्त आहे किंवा अर्थमंत्र्यांना ही संकल्पना कशी उपयुक्त आहे. शासनाला तथा अर्थमंत्र्यांना करविषयक धोरण ठरवण्यासाठी किंवा कराची आकारणी करण्यासाठी ही उपयुक्त आहे संकल्पना. अर्थमंत्री काय करतात, वस्तू आणि सेवांवर कराची आकारणी करत असताना त्या वस्तूची मागणीची लवचिकता अलवचिक आहे किंवा ताठर आहे याचा विचार करतात. ज्या वस्तूची मागणीची लवचिकता अलवचिक असते त्या वस्तूवरती अर्थमंत्री जास्तीत जास्त कर आकारणी करतात. काय करतात, अलवचिक मागणी जास्तीत जास्त कर आकारणी, अलवचिक मागणी जास्तीत जास्त कर आकारणी. या उलट ज्या वस्तूची मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक आहे अशा वस्तूंना करामध्ये काय केले जाते, सूट दिली जाते किंवा सवलत दिली जाते. अशा वस्तूवर कमीत कमी कर आकारले जातात. उत्पादन घटकांचे मोबदले ठरवण्यासाठी ही संकल्पना कशी उपयुक्त आहे पहा. उत्पादनाचे जे 4 घटक आहेत की नाही, भूमी, भांडवल, श्रम आणि संयोजन, या 4 घटकांना मिळणारे मोबदले, खंड, वेतन, व्याज आणि नफा यांची निश्चिती कशी होते, तर ज्या घटकांची मागणीची लवचिकता ही अलवचिक आहे त्या घटकाला मिळणारा मोबदला काय असणार आहे, जास्ती असणार आहे किंवा जास्ती मिळतो. याच्या उलट ज्या घटकाची मागणीची लवचिकता ही काय आहे, जास्त लवचिक आहे, त्या घटकाला मिळणारा मोबदला हा कमी असतो. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी किंवा विदेश व्यापारासाठी मागणीची लवचिकता ही संकल्पना कशी महत्त्वपूर्ण आहे पहा. आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मागणी नियमातील ज्या काही अटी आहेत, व्यापारातील ज्या अटी आणि नियम आहेत त्यासाठी हा मागणीच्या लवचिकतेचा उपयोग होतो. आपल्या देशातून उत्पादित होणारी आणि निर्यात होणारी वस्तू जर त्या देशासाठी, ज्या देशाला आपण पाठवत आहोत, निर्यात करत आहोत, त्यांच्यासाठी ती अलवचिक असेल तर अशा वेळेला जास्तीत जास्त किंमत आकारली जाते, किंमत वाढवून मागितली जाते. आपण कोरोनाच्या औषधांचं उदाहरण इथे घेतलेलं होतं किंवा पेट्रोलजन्य पदार्थांचं उदाहरण आपण इथे घेतलं होतं. ओपेक देशांनी, संघटनेने काय केलं ते आपण पाहिलं. सार्वजनिक सेवा सुविधा, कोणत्या सेवा सुविधा सुरू कराव्यात किंवा कोणत्या वस्तू आणि सेवांचं उत्पादन करावं याचा निर्णय घेण्यासाठी सरकारला ही संकल्पना उपयुक्त आहे. ज्या वस्तू आणि सेवा अत्यंत गरजेच्या असतात, अतिशय महत्त्वाच्या असतात, ज्यांची मागणीची लवचिकता काय असते, अलवचिक असते, आणि त्यामुळे या जर सेवा सुविधा वस्तू खाजगी लोकांना उत्पादन करण्याचा अधिकार प्रदान केला गेला तर मागणीची लवचिकता अलवचिक असल्यामुळे काय होईल, ते ग्राहकांचं शोषण करतील आणि हे शोषण टाळण्यासाठी मग शासन काय करतं, अशा वस्तू आणि सेवांचं स्वतः उत्पादन करतं, स्वतः वस्तूंची आणि सेवांची निर्मिती करतं. पेट्रोलजन्य पदार्थ आहेत, घरगुती वापराचा गॅस आहे, वीज पुरवठा आहे, पाणी पुरवठा आहे, रेल्वे, बस, या सर्व सेवा सुविधा शासनाने स्वतः सुरू केलेल्या आहेत. का बरं, कारण या वस्तू आणि सेवांची मागणीची लवचिकता काय असते, अलवचिक असते, आणि त्यामुळे ग्राहकांचं शोषण टाळण्यासाठी शासन स्वतः या वस्तू आणि सेवांची काय करतं, निर्मिती करतं. आणि शेवटचा मुद्दा आपण पाहिला, उत्पन्नातील खर्चाचे प्रमाण, अर्थात वस्तूवरील खर्चाचे उत्पन्नातील प्रमाण कमी असेल तर मागणीची लवचिकता काय असते, अलवचिक असते. जेव्हा वस्तूवरील खर्चाचे प्रमाण जास्त असेल तेव्हा मागणीची लवचिकता ही जास्त लवचिक असते. तर अशा पद्धतीने आपण एकूण 6 मुद्द्यांचा विचार केलेला आहे. तर सर्व विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपण काय करतो आहोत, या ठिकाणी थांबतो आहोत. मागणीच्या लवचिकतेचे महत्त्व हा भाग इथं संपलेला आहे आणि मागणीची लवचिकता हे जे प्रकरण आपण सुरू केलेलं होतं ते सुद्धा या ठिकाणी संपलेलं आहे. आपण या प्रकरणाबाबत तुम्ही सर्व व्हिडिओज, पूर्वीचे सर्व व्हिडिओज जे आहेत ते नव्याने पाहावेत, रिव्हिजन वारंवार करावे आणि हा प्रकरणाचा भाग किंवा हे प्रकरण सर्व समजून घ्यावे अशी अपेक्षा आहे. थांबूयात आपण. धन्यवाद. आभारी आहे. थँक्यू.
भेटूया पुढच्या तासामध्ये. नवीन प्रकरण आपण सुरू करणार आहोत. त्या नवीन प्रकरणाच्या वेळेला आपण भेटूयात.